खिजवण्याचा प्रकार असो ना, किंवा काही लोक असतात जे ओळखतात पण त्यांना असं असतं की तीच असेल का, तीच असेल का. मग पुढे गेल्यानंतर आपण असं करतो ना की हॅरी. ब्लॉग वेगळा असतो आणि कमेंट वेगळ्या असतात, तर तिथनं मला कळतंय की नाही खूपच छान रिस्पॉन्स आहे आणि सगळ्यांना आवडतंय हे कॅरेक्टर. सुरुवातीला मला खूप टेन्शन होतं कारण ती आली ना की आमच्यातलं एक लहान बाळ जागं होतं. सगळे तर आहे सगळे आमच्यातलं म्हणजे सगळं. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम लक्ष्मी निवास या मालिकेच्या सेटवर आली आहे आणि 2 रील कपल माझ्यासोबत आहे. कसे आहात तुम्ही? एकदम मस्त. तुम्ही कसे आहात? खूप छान. आणि खूप छान वाटतंय चौघांना एकत्र पाहून. ते आम्ही सगळे एकत्रच असतो. जाऊबाई. हो, फक्त आमच्यामध्ये ज्या काही म्हणजे असे न पटणारे विषय असतात ना, ते फक्त टेलिकास्ट होतात. बाकी आमचे पटणारे विषय दाखवले नाही. पण तेच आता विचारत होते मगाशी या दोघांना, पण त्यांनी तुमच्याबद्दल चांगलंच सांगितलं. जे विश्वास नाही या वाक्यावर की त्यांनी आमच्याविषयी चांगलं सांगितलं. म्हणजे आता त्या सुरुवात करणार आहे तुमच्या दोघांची पोलखोल करायला. चला सुरुवात करा. कोणी करायची? तुम्ही सांगायचं आता, तुम्हाला जर वाटतंय की त्या लोकांनी सांगितलंय. 2-3 वर्ष एकत्र काम करायचे, सगळं सांगायचं म्हणजे जाऊ दे तर राहू दे, त्यांनी सांगितलंय त्यावर खुश होतो. 4 भिंतीतच ठेवतो. पण हा बॉन्ड किती छान जुळलाय, त्यांनी तर आम्हाला सांगितलं. पण आता तुमच्या दोघींकडनं ऐकून घ्यायचं की किती छान जुळलाय हा बॉन्ड. नाही, आता आपण म्हणजे तुम्हाला कळतच असेल, ऑन स्क्रीन तेव्हा जास्ती चांगलं काम होतं, जेव्हा ऑफ स्क्रीन बॉन्डिंग जास्त होतं. तर आता आमचं बॉन्डिंग खूप छान आहे सध्या तरी. पुढचं माहिती नाही. आपल्याला बराच काळ काम करायचं. पण आता मालिकेत येणारे जे ट्विस्ट अँड टर्न्स आहेत, जे प्रेक्षकांना आवडतायत, ते तुम्ही शूट करताना किती एन्जॉय करतायत खरं तर. नाही, आम्हाला इथे ट्विस्ट अँड टर्नच असतात आमच्यासाठी. जेव्हा कळतं की बाबांचा ऍक्सिडेंट होणार आहे किंवा काय, अरे असं कसं अचानक बाबांचा ऍक्सिडेंट वगैरे. सो आमच्यासाठी पण ते आधी धक्कादायक असतं की अरे देवा, हे शूट करायचं आहे, ते शूट करायचं आहे. त्यानंतर मग प्रेक्षकांची रिॲक्शन असते की हे सगळं असं झालं. ते पण आम्हालाही मजा वाटते, कारण माहिती असलेलं शूट करणं वेगळी गोष्ट आहे आणि रोज काहीतरी नवीन घडतंय हे एक वेगळा टास्क. एक्साइटमेंट असते की चला आज काहीतरी वेगळा सीन आहे, काहीतरी घडतंय. इथे सेटवर किती ठरवून पार्टी केली जाते, आता मला असंच विचारावं लागणार आहे. कारण ठरवून म्हणजे आम्ही जवळजवळ ठरवलेल्या पार्ट्यांचा आकडा बघितला ना तर तो भरपूर आहे, पण प्रत्यक्षात आलेल्या पार्ट्यांचा आकडा जर बघितला तर तो 0च आहे. याला मी घरी बोलवून दमले, हा सोडून बाकी सगळे माझ्या घरी येऊन गेले पार्टीला. एकमेव नाही, ही पण नाही, नवरा बायको सेम. पण या भूमिकेला प्रेक्षकांचा खूप छान प्रतिसाद मिळालाय. तुमच्यापर्यंत तो कसा आलाय? मी सांगितलं, तू बोल. माझ्यापर्यंत पण खूप छान प्रतिसाद आलाय. मी आता रिसेंटलीच गावी गेले होते माझ्या. सो मला सिंचना या नावाने किंवा हॅरी असं चिडवून वगैरे अशी पाठीमागून कानाने हाक येत होती, एक कॉफी कोणाला पाहिजे असं. मी गणपतीपुळ्याला गेले होते, सो मी जस्ट तिकडे चप्पल काढायला थांबले त्या लाईनच्या बाजूला, आणि मग तिकडून एक कोल्हापूरचं कपल होतं, त्यांनी ओळखलं. ते म्हणतात, तुम्ही लक्ष्मी निवासमध्ये काम करता का हनी? हो. मग त्यांनी फोटो काढायला सुरुवात केली. ती लाईन जी होती, क्यू होता, तो सगळा परत रिटर्न फिरला होता माझ्याकडे, आणि ते लोक सेल्फीज वगैरे काढत होते. आणि तिकडून नमस्कार करून झाल्यानंतर जेव्हा बाहेर गेले तेव्हा ते खिजवण्याचा प्रकार असो ना, किंवा काही लोक असतात जे ओळखतात पण त्यांना असं असतं की तीच असेल का, तीच असेल का. मग पुढे गेल्यानंतर आपण असं करतो ना की हॅरी, हे पाठी बघितलं तर तीच असेल, नाहीतर नसेल. तर ते त्यांचं चालू होतं, हॅरी कॉफी हवी होती, ए डंबो, सिंचना, असं. ते मग मी असं पाठी बघितलं नाही, मॅडम थांबा, आम्हाला यायचंय असं. मी पहिल्यांदा असं अनुभवलं, कारण ही माझी मोठी सिरियल आहे पहिली, ज्याच्यामुळे मला आत्ता ओळख मिळते. सो माझ्यासाठी खूप छान प्रतिसाद मला असा मिळतोय, माझ्या गावातून मिळतोय, रत्नागिरी सिटीमधून मिळतोय, जिथे जाईल तिथून छान प्रतिसाद मिळतोय पूर्ण. आणि यांच्याबद्दल पण विचारलं जातं, मग तुम्ही तशाच भांडता का, तुम्ही. आमच्या दोघांचं एक पण सीन नाहीये, पण तरी पण त्यांचं असं असतं की मग तुम्ही तसेच आहात, म्हणजे ते चेंगट आहेत आणि तुम्ही अशा ॲटिट्यूडवाल्या, तुमचं तसंच आहे का रिलेशन. त्यांना तसं कळत नाही ॲक्च्युली की हे ऑन स्क्रीन आहे फक्त, पण मग त्यांना सांगावं लागतं. काय नको कळू दे, हा असं देत तसंच. तू काय सांगशील मीनाक्षी, की कसं आहे प्रतिसाद तुझ्या भूमिकेला? खूप छान, आणि छान वाटतंय की आधीची भूमिका विसरून आता वीणासाठी एवढं प्रेम देतायत लोक. मी
थोडं कधी कधी व्लॉगिंग करते तर तिथे जो कमेंटचा पाऊस पडतो मला अपेक्षित नव्हतं, कारण व्लॉगवर आधी वेगळ्या ट्रॅकवर होती लोक आणि आता व्लॉग वेगळा असतो आणि कमेंट वेगळ्या असतात. तर तिथनं मला कळतंय की नाही, खूपच छान रिस्पॉन्स आहे आणि सगळ्यांना आवडतंय हे कॅरेक्टर. सुरुवातीला मला खूप टेन्शन होतं, कारण थोडं कॉमिक, थोडं निगेटिव्ह अशा शेडचं मी काम केलेलं होतं आणि हे टोटली चेंज आहे, पॉझिटिव्ह कॅरेक्टर आहे. सो प्ले करताना पण एक भीती होती, पण आता ती थोडी हळूहळू कमी होते असं वाटतंय, कारण लोकांना हे पॉझिटिव्ह कॅरेक्टर आवडतंय आणि मला छान वाटतंय. पण लहान मुलीला इकडे आणलंय, सगळेजण भेटले. ती आल्यावर काय वेगळं नसतं सेटवरती इथे. ती आता या म्हणजे ऑफ स्क्रीनचा एक कॅरेक्टर आहे ती. ऍक्च्युली त्यामुळे तिचा रोजचा एक संध्याकाळी 6चा कॉल टाइम असतो. ती इकडे येणार, फिरणार, सगळ्यांची गप्पा मारणार. तिने आज दिवसभर म्हणजे काय काय आमचाच केलं सेट आम्ही जितकं एक्सप्लोअर केलं नाही तेवढं तिने केलं. पण ती आली ना की आमच्यातलं एक लहान बाळ जागं होतं. नाही ते तर आहेच, ते तर म्हणजे आहेच. सगळे आमच्यातलं म्हणजे ते सगळ्यांचं आहेत लहान बाळ ते बाय आमच्यातलं. आणि मग आम्ही तिच्या पाठीमागून असे पळत असतो. मी तिला बगबुगी म्हणते. पण ती हट्ट कोणाकडे जास्त करते असं वाटतं. नाही, कोणाकडेच नाही. अजून तरी नाही हट्ट. ती 2 वर्षाची आहे ना, 2.5-3 आता 3 होईल. 3 वर्षाची होईल ती आता. पण ती इतकी मॅच्युअर्ड आहे, खूप खूप मॅच्युअर्ड आहे. आई हट्टी आहे. आई हट्टी आहे ती. आई कोणाकडनं हट्ट करून घेते मग? नवरा सेटवर तुमच्याकडे नसतं असं काय? नाही. घरी पण आता तुम्ही सगळे एकमेकांना इतके चांगले ओळखतात ना, तर एक छोटासा असं एक टास्क देते. प्रत्येकाने एकमेकांमधली एक चांगली सवय आणि एक वाईट सवय सांगायची. ओके. आमच्याकडे कोणाकडे वाईट सवय वाईट सध्या तरी अजून ती बाहेर नाही आली असेल जरी. चांगली सवय तरी प्रत्येकाची. मी सिंचूची चांगली सवय सांगेल की प्रत्येकाला मदत करण्याची तिची वृत्ती आहे. म्हणजे ती कोणाहीसाठी कधीही, म्हणजे कोणीही असो हा तो, त्यासाठी कधीही उभं राहू शकते अशी ती व्यक्ती आहे. सो ही मला ती सगळ्यात जास्त आवडणारी गोष्ट. आणि ही कॉपी पेस्ट आहे, हे जगात मान्य आहे. चालेल. आता मीनाक्षी ताईची एक सवय चांगली. मीनाक्षी ताई मी सांगू ना, मीनाक्षी ताई ची सगळ्यात चांगली सवय अशी आहे की टीमला धरून कसं चालायचं हे मीनाक्षी ताईकडून शिकायला पाहिजे. म्हणजे मला असं वाटत नाही की, म्हणजे मी असं कधीच नाही बघितलं की मीनाक्षी ताई आली आणि सेटवर प्रत्येकांसोबत बोलली नाही. सो मीनाक्षी ताई स्वतः जाऊन, म्हणजे जर एखादं आजारी असेल तर त्याच्या रूममध्ये जाऊन, काय रे बाबा बरं आहे की नाही, इथपर्यंत सगळं जे मीनाक्षी ताईचं ही सगळ्यात आवडणारी गोष्ट आहे. या सगळं हा असे ममा म्हणा, ममा म्हणा, हात लावा त्याला ममा. आता निखिलला तर सगळंच चांगलं आहे. निखिलला तर सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत, एकदम छान. सेम तोही सगळ्या टीमला धरून चालणारा आहे, सगळ्यांना मदत करणारा आहे. सो त्याच्यामुळे त्याच्याही या स्पेशली गोष्टी फार आवडतात. आणि म्हणजे आता माझे सीन त्याच्यासोबत बऱ्यापैकी जास्त असतात. तो सीनच्या वेळी आपण म्हणजे इम्प्रोवाइज करून कसं छान छान करता येईल हे मला त्याच्याकडून खूप चांगलं शिकायला मिळतं. सो या सगळ्या गोष्टी स्पेशली प्रत्येक आम्ही काही इनपुट्स असतील एकमेकांचे तर ते खूप छानपणे एक्सेप्ट करतो. त्याचे रिझल्ट आम्हाला स्क्रीनवर प्रेक्षकांकडून बघायला. आता ज्याने तुमच्या सगळ्यांची तारीफ केली, आता त्याची झालीच पाहिजे ना. त्याची तारीफ आमच्या तोंडून ऐकायची गरज आहे का? नाही, ते आमच्यातलं एक एनर्जेटिक कॅरेक्टर आहे. म्हणजे आम्ही दोघी मित भाषी आहोत असं मला काय वाटतं. तोही कमी बोलतो, मी थोडं कमी बोलते. अदरवाईज खूप बोलते, पण मी असं खूप कमी बोलते. पण तो एक आला की काय मग कसं काय, आणि तो एक जरा विदर्भाचा एक ठसका आहे त्याच्यामध्ये आणि ते छान वाटतं. वातावरण तो खूप हॅपी करतो. म्हणजे जर सगळे बोर झालेले असतील आणि अनुजाला, तर मग तो सगळ्यांना त्यांच्यामध्ये एनर्जी ट्रान्सफर करून त्या सगळ्यांना एकत्र आणून मग काहीतरी किडे कांड करायचे. म्हणजे मस्तीखोर हा. मग प्रँक केलाय कधी? प्रँक झालाय या सेटवर आतापर्यंत? नाही, असं सांगून नाही होणार, अजून वेळ आहे, पण तो होणार आहे. सध्या आता गुड बुक्स मध्ये सगळे, त्याच्यामुळे ना काही बोलायला असं निघत नाहीये. मग काय प्रँक करणार? आपण मालिकेविषयी खूप गप्पा मारतो, म्हणूनच ऑफस्क्रीन बॉन्ड बघितला आणि तो बघून खूप छान वाटलं. आणि थँक्यू सो मच. थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन YouTube चॅनलला.